बारामतीमध्ये अनेक महत्वाच्या संस्था आहेत. फक्त हे राजकारणाचं केंद्र नाही आणि अजित पवारांनंतर या संस्था पहिल्यासारख्या चालणं यासाठी गरजेचं आहे, कारण अन्यथा अनेक गैरप्रकार, गुन्हेगारी देखील या ठिकाणी उद्भवू शकते. कारण खूप सगळ्या महत्वाच्या कंपन्या या ठिकाणी आहेत, खूप सगळ्या महत्वाच्या संस्था या ठिकाणी आहेत. याबद्दल बारामतीमधल्या पत्रकारांना काय वाटतं आणि अजित पवारांनंतर या संस्था आहेत तशा राखायच्या असतील तर काय करावं लागेल, बारामतीचं बारामती असणं हे कसं जपावं लागेल हे आपण या पत्रकारांकडून जाणून घेणार आहोत. सर्वात आधी बारामतीमधल्या प्रमुख अशा संस्था, प्रमुख अशा गोष्टी तुम्ही कोणत्या सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बारामती नगर परिषद आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, दूध संघ आहे, खरेदी विक्री संघ आहे, त्यानंतर साधारण 3 साखर कारखाने आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या सोसायटी आहेत, पतसंस्था आहेत, बँका आहेत, अशा खूप काही संघटना आणि संस्था आहेत जे दादांनी चांगल्या पद्धतीने राबवून नावारूपाला आणलेत. त्याचं व्यवस्थित सुशोभीकरण केलेलं आहे. सुशोभीकरण महत्वाचं आहे. म्हणजे बारामतीमध्ये बाहेरची एखादी व्यक्ती आले की इथला चकचकीतपणा पाहून, इथली टापटीप पाहून प्रभावित होते. याचं कारण अजित पवारांनी या शहराला असं राखलंय, असं उभा केलंय. बरोबर सर, फार म्हणजे एकदम भविष्याचा विचार केला तर पाणी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. अजित पवार अनेकदा म्हणले की मी गेल्यानंतर तुम्हाला माझी किंमत कळेल. गेल्या 2002-4 म्हणजे 2002 पासूनचा अगदी त्यांची सत्ता नसतानाचा काळ जरी बघितला ना, तरी निराडाव्याचं कालव्याचं पाणी हा बारामती, इंदापूर आणि पुरंदर या 3 तालुक्यासाठी अतिशय महत्वाचा विषय झाला. की कॅनॉलची कधीही ददात न भासणं ही सुद्धा लोकांची महत्वाची गोष्ट होती. आज आपण हा कचरा बघतोय, हा अजित पवारांना अभिप्रेत नसणारा कचरा आहे. म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून इथं झाडणाऱ्या बायका सगळ्यांना दिसतात, आता इथं झाडतील. पण दुसरी गोष्ट की इथं सहकाराशिवाय, म्हणजे सहकारावरती सगळ्यात जीव आहे, संघटनेचा पण जीव आणि सगळ्या लोकांचा पण जीव आहे. कारखाने असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, इथं सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव, हे सगळे कारखाने आहेत. म्हणजे फक्त आपण बारामती, इंदापूर तालुक्याचा भाग घेतला तरी या प्रत्येक गोष्टीमध्ये आता लोकांच्या मनात चिंता आहे की आता पुढे कसं होणार. आज जर तुम्ही सगळ्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर सगळ्या लोकांच्या मनात भविष्यात चिंता आहे. आणि हे अजित पवार गेल्यानंतरची, की अजित पवार असताना त्याचीच काळजी वाटत नव्हती आणि आता आपण पूरक झालोय. फक्त अजित पवारांचं कुटुंब नाही तर अजित पवारांच्या मतदारसंघातले सगळे लोक पूरक झाले अशी त्यांची भावना आहे. आपण पाहतो की अनेकदा ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येतात तिथं खंडणीसारखे अनुचित प्रकार होतात. बारामतीमध्ये इतक्या सगळ्या कंपन्या आहेत, MIDC इतकी बारामतीची व्यवस्थित आहे, मात्र असे प्रकार बारामतीमध्ये कधी झाले नाहीत कारण अजित पवारांनी ते होऊ दिले नाहीत. आपण नव्हे तर पूर्ण राज्याने अजित पवारांना अनुभवलं आहे. अजित पवार हे वेळेचे पक्के आणि शिस्तीचे प्रिय नेते, शिस्तप्रिय नेते म्हणून राज्यात परिचित आहेत. त्याच अजित पवारांनी ज्यावेळी बारामतीचा विकास करीत असताना इथलं औद्योगिक क्षेत्र वाढवताना नोकरदारांना आणि नागरिकांना नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजेत, त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये नोकरदार वर्ग आहे. तसाच शिक्षणासाठी अलीकडे बारामतीची ओळख शैक्षणिक हब म्हणून झालेली आहे. शिक्षणासाठी देखील इथं विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. एकूणच ह्या सर्व गोष्टींचा विचार करता इथं अजितदादांसारखा दादांच्या नंतर पर्यायाने शिस्त लागणं फार गरजेचे आहे. भविष्यात इथं जी कारखानदारी आहे त्या कारखानदारीमध्ये खंडणी किंवा इतर गुन्हे, स्क्रॅप ह्या बाबतीतले मोठमोठे गुन्हे घडण्याची दाट शक्यता पण नाकारता येत नाही. जयदीप, तू बारामती कव्हर करताना काय पाहतोस? म्हणजे इतर ठिकाणी असलेली शहरं आणि बारामती हे का वेगळं ठरलंय? खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीचे जरी असले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री होते. मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी निधी आणला आणि त्याचा उपयोग विकास कामासाठी केला. खरं तर अजित पवारांच्या नसण्यानं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं तर जर पक्षाचा विचार करायचा झाला तर बारामतीचा विचार करायचा झाला, दोन्ही बाजूनी जर विचार करायचा झाला ना तर अनेक गट तट होते, मात्र ते अजित पवारांकडे बघून शांत बसायचे. आणि हेच अजित पवारांच्या राजकारणाचं यशाचं गमक होतं. किती जरी विरोध असला तरी अजित पवारांपुढं विरोधक असेल किंवा त्यांच्याच पक्षातला असेल, अजित पवारांकडे बघून हे सगळे एकत्रित राहिले जायचे. मात्र आता इथून पुढे ते राहतील का हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे अजित पवारांनी बारामतीवरती वचक ठेवला होता तर कसा, तर वेगवेगळे गट, मग ते त्यांच्या पक्षाचे असतील तरी देखील ते अजित पवारांच्या नियंत्रणामध्ये होते. आता ते नियंत्रण नक्कीच
नाही, एक महत्वाचं मंदारजी मला असं वाटतं की बारामतीमध्ये कुठल्या प्रत्येक नेत्याची किंवा प्रत्येक पुढाऱ्याची नस ना नस अजितदादांना माहीत होती. त्यामुळं त्यांचा जो कंट्रोल आहे, त्यांच्यानंतर तसा जो कंट्रोल ह्या पदाधिकाऱ्यांवरती कितपत राहील हे सांगणं अवघड आहे. आणि दुसरं, मगाशी तुम्ही सहकारी संस्थांच्या बाबतीत सांगायचं झालं, जे राज्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि सक्षमपणे ते चालवतात. कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार त्या बँकेमध्ये होऊ दिला नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बारामती तालुका दूध संघ बघा. राज्यातल्या बऱ्याच तालुका पातळीवरचे जे दूध संघ आहेत, सहकारी दूध संघ, ते बंद पडलेले आहेत, त्यांची वाताहत झालेली आहे. मात्र बारामती तालुका दूध संघ, सहकारी दूध संघ अजून त्याच पद्धतीनं आज मला वाटतं 1,00,000 लिटरपेक्षा जास्त कलेक्शन त्या दूध संघाचं. खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं त्या ठिकाणी कार्याची चुणूक त्या ठिकाणी दिसते. बारामती मार्केट कमिटी, त्या बारामती मार्केट कमिटीचं जर उत्पन्न बघितलं तर तिथली डेव्हलपमेंट तुम्ही बघितली तर डेव्हलपमेंट सुद्धा अजितदादांसारखा दुसरा नेता त्या ठिकाणी करू शकत नाही. बाकी दुसऱ्या सहकारी संस्था, बारामती सहकारी बँक, आज बारामती सहकारी बँक त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला घेतल्यानंतर त्याचा जो विस्तार केला ते दुसऱ्या नेत्याला कुठल्याही शक्य होणार नाही. बारामतीतल्या प्रत्येक सहकारी संस्थावरती जे बारीक सारीक जे त्यांचं लक्ष होतं आणि ज्या बारकावे माहित होते, कुठल्याही पद्धतीनं जर समजा त्यांना ताळेबंदामध्ये चुकीचं आढळलं तर त्या पदाधिकाऱ्यांना जाहीर व्यासपीठांवरती किंवा सर्वसाधारण सभेमध्ये देखील ते झापतात, तंबी द्यायचे. हे कुठल्या नेत्याला, कारण भिडस्त स्वभाव त्यांचा नव्हता. जिथं कार्यकर्ता चुकेल असा कुठलाही नेता नाही, मला वाटतं त्याला आतल्या रूम मध्ये नेऊन त्याचं काहीतरी कान उघडणी करणं ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना कधी जमलं नाही. एखादा जर कार्यकर्ता चुकला, त्या संस्थेमध्ये जर काय चुकीचं दिसलं तर जाहीर सभेमध्ये झापणारा एकमेव नेता अजितदादा होता. त्यामुळं या संस्था ज्या आहेत त्या त्यामुळे त्या व्यवस्थित संस्था व्यवस्थित चालल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक सांगावं असं वाटतं, तुम्ही मगाशी मुद्दा केला, या ठिकाणी जी डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा PG to KG पर्यंत शिक्षण आहे, या ठिकाणी जी रोजगार निर्मिती जी झाली आहे ती रोजगार निर्मिती खऱ्या अर्थाने शरद पवारांनी जी डेव्हलपमेंट केली, MIDC आणली, त्यामुळे त्या ठिकाणी भविष्यकाळ बारामतीचा सुवर्णकाळ चालू झाला. मात्र त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम अजितदादांनी केलं. आज तालुका पातळीवर इतर तालुके जर बघितलं तर तालुका पातळीवरती सर्वात जास्त रोजगार निर्मिती जी आहे ते बारामती तालुक्यामध्ये आहे. हे आवर्जूनचा हे अजितदादांच्या कर्तृत्वाची साक्ष देतं. तर अजित पवारांनी नक्की काय केलं हे आपण आतापर्यंतच्या चर्चेमधून या सगळ्या पत्रकारांकडून जाणून घेतलं आणि अजित पवारांचं असणं का महत्वाचं होतं हे या सगळ्या पत्रकारांनी सांगितलं. आता पुढचा प्रश्न तो म्हणजे अजित पवारांनंतर मग हे काम असंच बारामतीसाठी कोण करू शकतं, अर्थात बारामतीचा नवा दादा कोण? बारामतीचा नवा दादा आता कोण होणार या संदर्भामध्ये आता काही सांगणं निश्चित योग्य वाटत नाही मला. पण त्यांच्याच कुटुंबातलं, त्यांच्याच फॅमिलीतलं कोणतरी एखादी व्यक्ती पुढे येईल, नाही असं नाही. पण दादांची जी काय काम करण्याची पद्धत होती, पहाटे 6 वाजता ते कामाला लागायचे. आता ह्या नेत्यांमध्ये तर कोणी दिसलेलं नाही आतापर्यंत. फार कमी आहे, पण त्यांना त्या पद्धतीनं कामाचं तेवढी गती वाढवायला लागेल, संपर्क ठेवायला लागेल, त्या लोकांची तेवढं जवळीक निर्माण करावी लागेल आणि विकासाच्या दृष्टिकोनातनं पावलं जेवढं फास्ट त्यांना टाकता येतील त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न तर करावा लागणार आहे. आणि ती अजित पवारांची जागा भरून काढणं हे तसंही सोपं नाहीये. त्यांच्यानंतर जे कोणी नेते नेतृत्वासाठी रांगेत आहेत. मंदारजी, मला असं वाटतं की अजितदादांचं काल अकाली निधन झालेलं आहे आणि आज दुसऱ्या दिवशी आपण वास्तविक पाहता हा जो मुद्दा आहे तो हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येणार आहे. पण मात्र कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार आजही त्या भूमिकेमध्ये आहेत. शेवटी कुटुंब प्रमुख म्हणून नवीन दादा कोण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं सर्वतोपरी निर्णय जो आहे ते कुटुंबातील सदस्य त्यांच्यावरती सोपवतील. मला वाटतं ते सक्षम चेहरा या बारामतीसाठी देतील असं आता तरी वाटतंय आणि तसं त्यांनी द्यावा असं शरद पवारांनी. yes. नवीन म्हणजे खरं तर अजित पवारांचं निधन झाले आणि काही वेळामध्येच आपण बोलतोय, पण बारामतीच्या विकासाच्या अनुषंगाने बोलतोय. बारामतीतल्या कारभारावरती वचक ठेवण्यासाठी ती भूमिका कोण पार पाडू शकेल? दादांचे जे सकाळचं रोजचं म्हणजे पहाटे उठणं, सगळा सर्वे करणे, कुठं कुठं बांधकाम जाणे, काम कुठं चालले ते बघणे, असा सक्षम नेता तर आता सध्या कोण दिसत नाहीये. म्हणजे तसा पवार कुटुंबात आता पाहण्यात नाहीये की बाबा ह्यांना दिल्यानंतर की आता एक सहानुभूती म्हणून त्यांना कोणीतरी उमेदवार देतील किंवा त्यांच्या हाती ही करतील, परंतु दादांसारखं काम करणारा नेता आता सध्या तर बारामतीला नाहीये. तुम्हाला काय वाटतं कोण म्हणजे हे असं सगळं बारामतीला सोबत घेऊन जाणं आणि इतके सगळे बारामतीसाठी प्रकल्प आणणं
नाही नाही अजित पवारच नंतर दुसरं कुणी नाही करू शकत. तर आता पवार कुटुंबातला तो विषय आहे. पण महत्वाची गोष्ट की अजित पवारांनी बारामतीत जे विकास केलेला आहे त्या विकास आतापर्यंत दुसरं कुणी करणार नाही आणि यापुढे होणार पण नाही. कारण बारामती ही 25 वर्ष आता मागे जाणार आहे. बघा इतिहास हे सांगतो की पोकळी ही भरून निघत असते. अर्थात तेवढा सक्षम नेता असं तेवढं सक्षम नेतृत्व घडणं. कारण अजित पवारांचं नेतृत्व तर काय शरद पवारांनीच घडवलेलं होतं, बरोबर. फक्त की त्या प्रक्रियेला 40 वर्ष गेली सर. म्हणजे हे आता मला भीती अशी वाटते की मला चांगलं आठवते लातूरमध्ये विलासराव देशमुखांचं निधन झालं आणि ज्या लातूरमध्ये पुणे मुंबईसह इतर शहरातल्या लोकांनी गुंतवणूक केली होती. सर बारामती गुंतवणुकीचं मोठं शहर आहे. इथं फार प्रचंड म्हणजे हजारो कोटीची गुंतवणूक झालेली आहे आणि इथलं प्लॉटिंग म्हणजे जमिनीपासून आपण विचार केला तर उद्योगापर्यंत या सगळ्या गोष्टींची मला एक थोडीशी भीती अशी वाटते की अजितदादांच्या जाण्यानंतर पुन्हा 2008 किंवा 2010च्या दरम्यानच्या सगळ्या परिस्थिती निर्माण होईल. आणि ही भीती आरोग्याच्या बाबतीत पण आहे, ही भीती शिक्षणाच्या बाबतीत. कारण बारामती तालुक्यावरचं एकमेव ठिकाण आहे की जिथं 60,000 पेक्षा जास्त विद्यार्थी उच्च शिक्षण घेता येईल. ते आपण थोडं बोलूयात की इथे कंपनी किती आहेत, इथं शिक्षण संस्था किती आहेत, शिकणारे विद्यार्थी किती आहेत, हा अंदाज या सगळ्यांवरती हा सगळा परिणाम होईल आणि ही नाही भीती टाळू शकत. फक्त आता इथे एक आहे की जो कोणी इथं दादा म्हणून येईल, दादांची जागा तर कोणी घेऊ शकत नाही, पण जो कोणी दादांच्या जागेवरती येईल त्याला दादासारखं वागावं लागेल. अच्छा, दादासारखं वागावं लागेल. रायते साहेबांच्या मताशी मी सहमत आहे. कारण दादांचा हा जो येणाऱ्या कालावधी आहे तो दादांच्या नावाने बारामती चालवायची आहे. मग दादांच्या तुलनेत दादा नावा होणे बारामतीत तरी नाही. नवा दादा होणं तर शक्य नाही, मात्र एखादी संस्था उभी करणं जेवढं आव्हानात्मक असतं त्यापेक्षा ती चालवणं त्याहून अधिक आव्हानात्मक असतं. आणि बारामतीमध्ये तर अशा अनेक संस्था आहेत ज्या शरद पवारांनी उभ्या केल्या, अजित पवारांनी ते पुढे आणखी वाढवल्या, चांगल्या पद्धतीने चालवल्या. स्वतः बऱ्याच संस्था अजित पवारांनी निर्माण केल्या किंवा कारभाराची एक नवीन पद्धत या ठिकाणी विकसित झाली आणि ज्यामुळं संपूर्ण राज्यभरातून बारामतीमध्ये संपूर्ण राज्यभरातून लोक आहेत रोजगार व्यवसायाच्या निमित्ताने. बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहेत, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीच्या देखील संस्था या ठिकाणी आहेत. इथं वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी लोक काम करतात. काही लाख विद्यार्थी साधारण लाखभराच्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी शिकतात, काही हजाराच्या संख्येने या ठिकाणी कामगार येतात. खरं तर सगळ्यांनी सांगितलं की बारामतीमध्ये दादा नाही आहेत. आता सध्या माझं तर उलट म्हणणं आहे की बारामतीमध्ये खूप दादा आहेत, फक्त सर्वमान्य दादा आता कुणी नाही आहे. त्याच्यामुळे आता बारामतीकर कुणाला सर्वमान्य दादा म्हणून बघतात हे फार पाहणं महत्वाचं आहे. खरं तर प्रत्येक नेतृत्व हे नव्यानं उभारत असतं. अजित पवार एकदमच दादा झाले नाहीत. सुरुवातीला दादा होते, त्यानंतर ते सर्वमान्य दादा झाले. आता असे दादा खूप आहेत, मात्र सर्वमान्य चेहरा कुणाला मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि ही जी अंतर्गत राजकारणातली बंडाळी कशा पद्धतीनं पुढे पोपवते, कशा पद्धतीने गटतट उभा राहतात, कशा पद्धतीने हा बारामतीचा कारभार. काही बाहेरचे पक्ष याचा फायदा घेऊ शकतात, कारण अजित पवार असताना इतर कुठल्या पक्षाला इथं शिरकाव नाही करता आला. खरंच आहे. कारण आता सुद्धा दादा बाहेर गेले की बरेच जण दादा व्हायचे असं म्हणतात ना ते. तर तसं बाहेरचे पक्ष याचा फायदा घेतील का घेतील. नगर परिषदेच्या निवडणुकीत पण पाहायला मिळालं किंवा इतर पण विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पण पाहायला मिळालं. ह्याचा 100% फायदा बाहेरचे पक्ष घेऊ शकतात. अशासाठी की अनेकदा गमतीनं म्हटलं जायचं की राष्ट्रवादीचा पराभव दुसरं कोणी करू शकत नाही, ती राष्ट्रवादीच करू शकते. आणि त्याच्यामुळं हे जे बाकीचे जे गटतट आहेत हे एकमेकात जर व्यवस्थित जर त्यांनी एकमेकांना समजून नाही घेतलं तर हे 100% फपवणार ते. बारामतीमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीशिवाय इतर कुठल्या पक्षाला, म्हणजे राष्ट्रवादीचे 2 भाग झाले मात्र राष्ट्रवादीच राहिले. बरोबर आहे. आता दुसऱ्या पक्षाला शिरकाव करण्याची संधी मिळू शकते. मिळू शकते, नाही असं नाही, पण राष्ट्रवादीनी त्या संदर्भामध्ये पहिल्यापासून इथं पाण्यामुळं जी कार्यकर्त्यांची जी फळी उभा राहायला पाहिजे होती ती उभा केलेली आहे. मग ती शरद पवारांच्या विचारांची असू द्या किंवा अजितदादांच्या विचारांची असू द्या, ती एक निर्मिती त्यांनी पूर्वीपासून बारामतीत तयार केलेली आहे, ती मात्र कायम राहील असं मला वाटतंय. बाहेरचे वेगवेगळ्या पक्षाचे पण नेते कार्यकर्ते आणि उमेदवार इथे येतील, प्रयत्न करतील, पण मला नाही असं वाटत की आता अजितदादांचं किंवा शरद पवारांचं जो बालेकिल्ला म्हणून समजला जातो बारामती ती त्यांच्या ताब्यात जाईल. त्याला थोडंसं वेळ द्यावा लागेल, विरोधकांना पण तेवढी तयारी करावी लागेल, लोकांकडनं त्यांचं कार्य करून घ्यावं लागेल, कार्यकर्त्यांची फळी तशी निर्माण करून घ्यावी लागेल, कामं करावे लागतील. नंतर मग त्या पक्षांचा किंवा त्या नेत्याचा विचार होऊ शकतो. नाही असं नाही. तर अजित पवारांच्या
पक्षामधले किंवा त्यांच्या सोबत काम करणारे अनेक लोक महत्वाकांक्षी आहेत असण्यात गैर काही नाही, मात्र त्यावरती अजित पवारांचा वचक होता आणि त्यामुळे बारामती ही बारामती राहिली, गैरप्रकारांपासून ती दूर राहिली आणि त्यामुळं विकासाचे एक एक टप्पे बारामती पार करत राहिली. आता अजित पवारांनंतर कारभारावरचा हा वचक जर नाही राहिला तर काय समस्या उद्भवू शकतात हे आपण या चर्चेमध्ये या सगळ्या पत्रकारांकडून जाणून घेतलं. अर्थात सगळ्यांचा सूर हाच आहे की अजित पवारांसारखा दुसरा नेता होणे नाही, मात्र अजित पवारांची जागा घेण्यासाठी जो येईल त्याला अजित पवारांसारखं काम करावं लागेल. अर्थात अजित पवारांचं नेतृत्व घडण्यासाठी बराच काळ जावा लागला होता आणि ते घडवलं होतं ते शरद पवार यांनी. ते शरद पवार अजूनही कायम आहेत. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.